नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंगर, कोल्हापूर. आज शनिवार आणि आपल्या साप्ताहिक संवाद मालिकेतला नवा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आज जो विषय मी घेतलेला आहे तो आहे छंद वाचण्याचा. छंद वाचण्याचा. तुम्ही म्हणाल, हा तर विषय काय आम्हाला माहीतच आहे, पहिल्यापासूनच आम्ही वाचतोय. शाळेत गेल्यापासून ते डिग्री घेतल्यापासून त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर जायचे तो वाचतोय. तेव्हा नवीन याच्यात काय आहे? बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर असला तर याचं उत्तर असं आहे, आपण जे शिकलो त्या शिकण्यानं आपण बहुश्रुत होतो, ज्ञानी होतो, निरनिराळ्या विषयाचं ज्ञान मिळतं, उपजीविकेचं साधन मिळतं. त्यासाठी शैक्षणिक ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. पण शैक्षणिक ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान याच्यामध्ये खूप फरक आहे. शिक्षणामध्ये अत्यंत हुशार असणारी माणसं व्यवहारामध्ये सक्सेसफुल होतील असं नाही, किंवा त्यांच्या जीवनाच्या टप्प्यावरती सक्सेसफुल असं नाही. तर मग त्याला काय करायचं? त्याला उपाय काय की अदर दॅन दिस एज्युकेशनल बुक्स आपल्याला दुसऱ्या ज्ञानाचं वाचन करायचं आहे. म्हणजे जी पुस्तकं आपल्याला जीवनामध्ये मार्गदर्शन करतात, आपल्याला प्रतिष्ठा देतात, आपल्याला बोलायला शिकवतात, वक्तृत्व करायला शिकवतात, प्रतिष्ठा देतात, असे वाचणारे जे ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, ललित साहित्य आहे, कविता आहेत, विनोदी लेखन आहे, त्याला असं मी म्हणतो की छंद वाचनाचा. बरोबर. आणि हे जर आपण सगळी पुस्तक वाचली मी म्हणते तसं, तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचा बदल घडतो. पण त्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी दूर करायला पाहिजेत. बरोबर आहे. काय दूर करायला पाहिजे? क्रोध, द्वेष, मत्सर. त्याचबरोबर हे दूर करता त्याबरोबर विनय पण आणला पाहिजे, सुसंस्कृतपणा पण दिसला पाहिजे. तर हे सगळे एकत्र आलं तर मग त्या ग्रंथ वाचनाचा आणि साहित्य वाचनाचा उपयोग आहे. म्हणून आम्ही विषय घेतलेला आहे. तेव्हा ग्रंथांचं हे जे महत्त्व आहे, वाचनाचं महत्त्व आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. शीख धर्मामध्ये गुरु ग्रंथ साहेबांच्या ग्रंथालाच पूजतात, आपल्याला कल्पना आहे. आपल्या साहित्यामध्ये मूळ सुरुवात झाली जुन्या काळापासून तरी मूळ ग्रंथ गीता म्हणतो आपण. गीतेवरती मग ज्ञानेश्वरी झाली. ज्ञानेश्वरीवरती अनेक लोकांनी पुस्तकं लिहिली, 300 लोकांनी तर लिहिली असतील. मग त्यावर संत साहित्य आलं आणि संत साहित्यानंतर मग साहित्याचे अनेक प्रकार आले. काय त्यामध्ये मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ललित आहे, कविता आहे, काव्य आहे, संग्रह आहेत, अगदी पूर्वीच्या काळापासून ओव्या देखील आहेत. त्यामध्ये पुन्हा दलित साहित्य आहे. तर साहित्य हे विस्तृत आहे आणि ते जर आपण ज्ञानाने घेतलं, वाचायला घेतलं, तर आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपलं घडू शकते, आपल्या ज्ञानात भर पडेल आणि आपण समाजाला आपल्या ज्ञानाचा काहीतरी फायदा देऊ शकू. आणि भारतात तर काय तोटा नाहीच आहे. आपली ग्रंथसंपदा एवढी मोठी होती, तुम्हाला कल्पना आहे, मी मागं बोललो की नालंदा युनिव्हर्सिटीच्या जेव्हा जाळली गेली, नालंदा त्यावेळेला एवढा मोठा ग्रंथसमुदाय हल्ला झाला त्यावेळेला मुस्लिमांचा. 8 दिवस ते सगळं ग्रंथालय युनिव्हर्सिटी जळत होते. केवढं ज्ञान होतं बघा. मग काही त्यांनी नेलं, काही जर्मन लोकांनी नेलं, काही इंग्रजांनी नेलं. उरलं आपण परत गोळा केलं, त्याच्यावरती पुन्हा लिहून रचना करून पुन्हा ते एकत्र करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारतामध्ये त्या साहित्याला तर तोटा नाहीच आहे. तेव्हा आपण आता हा विषय
पुढे विस्तारानं बघूया. कुठल्याच देशामध्ये आणि असायचं कारणच नाही. काही जणांची प्रगल्भता त्यांच्या वाचन असणाऱ्या सवयीवरनं दिसते. तुम्हाला जर प्रसंग आला बोलायचा, सांगायचा, चर्चा करायचा, विषय मांडायचा, तर त्या विषयाचं ज्ञान पाहिजे. ते ज्ञान नसेल तर तुम्ही बोलणार काय? मग गप्प बसायचं. बरोबर की नाही? एक विचार व्यक्त करायचे असतील, नाही भले ते चुकीचे असतील, पण ते व्यक्त करण्यासाठी त्याचा बेस आहे ते वाचन आहे. ते आपल्या पुष्कळ वाहनांच्या मागे लिहिलेलं असतं बघा, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. म्हणून ही वाचन संस्कृती आपली आहे ती टिकवली पाहिजे. आजकाल त्याच्यावरती खूप आघात झालेला आहे. वाचन संस्कृती कमी होती आहे. लोक निर्णय करमणुकीच्या साधनाकडे चाललेले आहेत. त्यामध्ये कशाला वाचून काय करायचं ते, आणि काय लागलं तर बघूया, गुगलवर जाऊया, माहिती काढूया आणि सांगूया. अरे पण ती इन्फॉर्मेशन आहे. 2 तासांनी विचारतं लक्षात राहत नाही. आलं लक्षात? काही विचारलं तर ते गुगलवर जायचं, कॅल्क्युलेटर गुगलवर, वाचन गुगलवर, माहिती गुगलवर. अरे ती माहिती आहे, संग्रहित केलेली आहे, परंतु लक्षात ठेवण्यासाठी आपण जर ती स्वतः म्हणजे पुस्तक स्वरूपात वाचली आणि त्याचं थोडंसं मनन केलं तर ते विसरत नाही. अभ्यास करण्याची देखील पद्धत अशीच आहे ना. पुष्कळ लोक फक्त अभ्यासात एक्सपर्ट असतात. का असतात? ते अभ्यासाशिवाय दुसरं काही करत नाही. आता हा परीक्षेला यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चांगला गुण आहे, पण जीवनाच्या दृष्टिकोनातून नुसतंच मी परीक्षार्थी आहे आणि बाकीचे गुण माहीत नाहीत हे चुकीचं आहे. पण वाचनाची कला जी आहे ती समृद्ध करायची असेल तर नुसतं वाचन, मी असे काही ग्रस्त बघितलेत, एका पाठोपाठ एक पुस्तक वाचायचं दुसरी, पण त्यांना सांगा म्हटलं तर सांगता येत नाही, बोला म्हटलं तर त्या विषयावरती बोलता येत नाही. आलं लक्षात? मग नुसतं वाचन 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 करून जर सांगता येत नसेल, एक्सप्लेन करता येत नसेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनात तरी त्याचा उपयोग करायला पण शिकलं पाहिजे. लोक करतही असतील, नाही असं म्हणत नाही मी, पण मला असं दिसत नाही आहे फार. वाचन कला तर ही पाहिजेच. काही न लिहिता येता वाचता ज्या आपल्या संतांनी कुठल्याही विद्यापीठाची डॉक्टरेट न घेता ग्रंथ करून ठेवलेले आहेत, कुठे गेले ते वाचायला? नाही गेले ते. बरोबर आहे? उपजत ज्ञान, त्या उपजत असलेल्या ज्ञानाला उत्स्फूर्ततेनं प्रकट करण्याची कला त्यांच्याकडे होती. त्याशिवाय काय तुकारामाची गाथा झाली, ज्ञानेश्वरांचा दासबोध झाला, ज्ञानेश्वरांचा नाही, आमच्या रामदास स्वामींचा, आणि ज्ञानेश्वरी झाली. ज्ञान उपजत आहे, त्याला मार्ग दिला, पैलू लावले, पैलू पाडले, वाचनासाठी, दुसऱ्यांच्या वाचनासाठी सोय करून ठेवली ज्ञानाची. जीवनाचं सार सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. पण आपण वाचतो, कथा वाचतो, कादंबरी वाचतो, ललित साहित्य वाचतो, काव्य वाचतो. समृद्ध व्हायला पाहिजे, आणि समृद्ध माणूस होतो याच्यावरती माझा विश्वास आहे. जे वक्ते असतात बोलणारे, ते अनेक हजारो पुस्तक वाचल्याशिवाय वक्ते होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. विचार कसे मांडणार तुम्ही? कृत्रिम विचार 2 मिनिटात संपून जाईल, किंवा डिबेट तुम्हाला करायचे आहे, प्रश्नाला उत्तर द्यायचे आहे, दुसरं त्याचं वाचन पाहिजे. वाचनासाठी समजा वाचनाला फार वेळ नसेल तर बहुश्रुत असलं पाहिजे, ऐकलं पाहिजे भरपूर.
त्याने ज्ञानामध्ये भर पडते. मग या वाचन करण्यासाठी तुम्ही लोक विचारतात काय वाचायचं असावं आम्ही, असं प्रश्न विचारतात. आम्ही काय वाचायचं? अहो काय वाचायचं काय? तुम्ही साधं वर्तमानपत्र वाचता का? त्यात काय असते नसते मटेरियल हा विषय बदलला. वर्तमानपत्राचे आज सकाळी म्हणजे चहा घेतानाची जी काही व्हॅल्यू असते ती 11 वाजता 12 वाजता संपलेली असते. कारण त्यात काय पहिलं पान सोडलं दुसरं पान जाहिराती असतात. एकेकाळची वर्तमानपत्र आणि आत्ताची वर्तमानपत्र याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पण त्यात चूकही काय नाही, कारण एक आर्थिक गणित त्याच्यामध्ये लपलेलं आहे. ते केल्याशिवाय वर्तमानपत्र चालू शकत नाही. पण ते आपला अविभाज्य भाग आहे. आणि तुम्ही जर अप टू डेट असाल, आज आम्ही संध्याकाळी आम्ही वर्तमानपत्र वाचतो की केव्हा संध्याकाळी 7 वाजता, आणि दिवसभर त्याच्या हेडलाईन्स जर बघितलेलं नाही, त्याने कुठेतरी प्रसंगाला इंटरव्ह्यूला जायचा प्रसंगाला आणि आज विचारलं की आज आज काय घडलंय, वर्तमानपत्रातली हेडलाईन काय आहे, काय माहीत नाही बाबा, झाला आला प्रॉब्लेम. मग आपण वर्तमानपत्रही नीट वाचत नाही. त्यातल्या काही गोष्टी चांगल्या असतात, आग्रलेख चांगले वाचण्यासारखे असतात, पण ही वाचनाची सवय लावली पाहिजे आणि सवयीसाठी मनाला वळवलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना वेळ तेवढाच मी सांगितलं की, पण यू हॅव गॉट ए हॉलिडे ऑर सॅटर्डे संडे, त्या दिवशी वाचा किंवा रोज अर्धा तास वाचा, जास्त वाचू नका. लोक काय म्हणतात मला झोपायचं आहे ना, मग आता पुस्तक वाचायला घेतो. ते पुस्तक उशाखाली त्याच्याखालीच आपण डोकं वाचन झालं, असं करू नका. तर घराचं वैभव कसं असतं माहिती काय? घरात आपण प्रवेश केला तर तुमच्या हॉलमध्ये काय आहे ह्याच्यावरनं तुमचं घर कसं आहे लक्षात येतं. किचन पाहिल्यानंतर ती गृहिणी अन्नपूर्ण आहे की नाही ते आपल्याला लक्षात येतं. आणि ते बघता बघता कुठेतरी ग्रंथ संग्रहालय दिसलं आपल्याला तर त्या घराची एक वैभव काय आहे तेही आपल्याला समजतं. पण आज काय आहे, भिंतीवर फोटो टांगलेले आहेत, ते देखील मॉडर्न आर्टचे आहेत. ते काय त्याचा अर्थही कळत नाही पुष्कळ वेळेला. असं ते चांगले असतात, ते वाईट असतात अशाला भाग नाही. त्यात परत फिंगशुईची जोड त्याला लागलेली असते, ड्रॅगन मग काय. पण पुस्तकासाठी एक कोपरा ठेवा ना. त्यात सगळे वाङ्मय असू दे, संत वाङ्मय असू दे, ललित कविता संग्रह, विरोधी कथा, सगळं पाहिजे. पण आपली आवड कशी आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. काही लोकांना विनोदी वक्त वाचायला आवडत असते, वाचा, काही बिघडत नाही. पण ते विनोद वाचून सांगितले पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीच्या लिखाणाच्या साहित्य याच्यामध्ये काहीतरी एक ज्ञान देणारी गोष्ट संदेश दिलेला असतो, सामाजिक संदेश दिलेला असतो. पुस्तक एवढं जरी मोठं असलं तरी संदेश शेवटी असतो दिलेला, तो आपण अनुकरून घ्यायचा आहे. अनेक मोठ्या माणसांची चरित्र आहेत, ती चरित्र आपण वाचूयात. त्यातनं आपल्याला घडवायला येतं आहे. आपल्या घरच्या मुलांना, आपल्या नातवांना चरित्र समजावून सांगा. राईट. आमच्या विक्रमादित्य राजेंच्यापासून शिवाजीपर्यंत, मौर्यापासून, लक्षात, महावीरापासून, रामापासून, कृष्णापासून, हे मोठं, आणि आत्ताचे सगळे समाज सुधारक आहेत आमट्यांच्यापर्यंत, ह्यांची चरित्र वाचून मुलांना, आपल्या नातवांना, मुलांना सांगा. किंवा घरातल्या लोकांना एक 5 मिनिटं वेळ मिळतो तेव्हा सांगा, या चरित्रामध्ये असं होतं, जीवनात ही घटना घडलेली होती. देश बहुश्रुत असतात, ते बरोबर तेवढं पिकअप करतात, वापरतात दुसरीकडे बोलताना. चांगली गोष्ट आहे ना. तेव्हा तुम्ही जोपर्यंत वाचत नाही तोपर्यंत तुमच्या ज्ञानात भर पडत नाही. आणि ज्ञान ही एक गोष्ट अशी आहे, ती वाटल्याशिवाय वाढत नाही. पैसे वाटले तर संपतात, ज्ञान वाटले तर वाढते, कला वाटली तरी वाढते. मग तुम्हाला ज्ञान वाढवायचं आहे ना, वाचन केलेलं सांगायचं आहे ना. आता मी खूप शिकलोय, असं समजा शिकलोय, आणि मी ते कोणाला सांगितलंच नाही तर तू शिकलेले कळणार कसं? माझ्या अंगात कला आहे कुठली तरी, ती लोकांना सांगितल्याशिवाय कळणार कसे? म्हणजे आपली असणारी कला, सवय, बहुश्रुतपणा, वाचन कला ही आपण एक्सप्रेस करायला शिकले पाहिजे. काही लोक इतके संकुचित असतात की
तर एकच काम करतायत दिसत ना, काय असेल ते ड्युटी करणे, पुस्तक वाचणे, ड्युटी करणे, पुस्तक वाचणे, कायम 24 तास घरातले म्हणतात, अरे काय ते वाचून वाचून तुझ्यात फरक तर काय पडलेला दिसत नाही, किती वाचतोस, पण त्याला ते व्यसन लागलेलं आहे वाचण्याचं. बरोबर आहे. अति वाचन करण्याचं व्यसन लागलंय, सवय लागलेलं आहे, पण ते एक्सप्रेस करता येत नाही. त्यामुळं घरातले लोक नावं ठेवतात, अरे तुझं वाचून तुझ्यात काही फरकच पडलेला नाही, मग कशासाठी वाचतोस तू. लायब्ररीत नावं घातली, 4-4 पुस्तकं आणतात, 2-2 पुस्तकं आणतात, वाचतात. मग आता जर वाचून तुम्हाला सांगता येत नसेल तर दुसरा उपाय आहे त्याला, लिहा. तुम्हाला जे आवडतंय ना ते टाचण काढून लिहून ठेवा. ते प्रसंगी सांगा. चांगला संग्रह झाला तर ते प्रकाशित करा. हो, परमेश्वराने हे आपल्याला वाचण्याची कला, बोलण्याची कला दिलेली आहे. वापर करा ना, फुकट आहे सगळे. अवघड तर अजिबात काही नाही आहे. शाळेत असताना कॉलेजपर्यंत सगळं पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत केलंय ना तुम्ही, मग आत्ता का हरवलंय? संसाराच्या ओझ्यानं, संसाराच्या विचारानं, चिंतेनं, चेंज ऑफ वर्क म्हणून. चेंज ऑफ वर्क म्हणून तर दुसऱ्या गोष्टी करायच्याच असतात, सगळे व्यासंग सांभाळायचेच असतात. पण तुम्हाला ग्रंथ तुमच्या जीवनातल्या अडचणीला मार्गदर्शन करत असतात हे लक्षात ठेवा. तुमचा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर या संत साहित्यात सापडलेलं असते. आणि जीवनातले किरकोळ प्रश्न असतात आपल्याला वाटतं ते प्रश्न मोठे आहेत, पण किरकोळ प्रश्न असतात, त्याची उत्तरं या ग्रंथामध्ये सापडतात. म्हणून या ग्रंथाला काय म्हटले, गुरु म्हटलेलं आहे. आता आपल्या शीख धर्मामध्ये ग्रंथसाहेबाची पूजा करतात. किती चांगला दिवस आहे. आपण सरस्वतीचं पूजन करतो पाडव्या दिवशी वगैरे, पुस्तकाचं वगैरे. गीता घरात आहे का असं म्हणून मी एकदा एकाच्या घरात गेलो, विचारलं, गीता आहे का हो तुमच्याकडे? तर ती म्हटली, गीता बाहेर गेली आहे, 5:30 वाजता येईल. आता काय करायचं, मला माहीत नव्हतं त्यांच्या मुलीचं नाव गीता आहे ते. मला लक्षात आलं, मग त्यांच्या मुलीचं नाव गीता आहे. म्हटलं ठीक आहे, गीता 5:30ला येईल. मी विचारतो ते भगवद्गीतेबद्दल विचारतो ते म्हणले ते आहे, ते माळ्यावर ठेवलेले आहे तांबडा केशरी मडक्यात, आणि गीता जयंती दिवशी आम्ही पूजन करतो. ती गीता काय पुजायला आहे काय ठेवायला आहे? अशी आमच्या गीतेची कथा आहे. कारण का, आमच्या पूर्वजांना ते वाचून वाचून काही मिळालेलं नाही, दरवेळ मिळाले नाहीत, श्रीमंत झालेले नाहीत, मग कशाला करायचं ते? पुष्कळ म्हणतात, अहो आमच्याकडे बघा वडिलांची एवढी पुस्तकं सगळी लावलेली आहे, वडील मोठे होते. अरे मग ती पुस्तकं ठेवा, तुमच्याकडे ठेवून गेलेले आहेत, त्यातले 4 पुस्तकं काढून घ्या, वाचा. नाही त्यात त्याच्यात काय रस नाही आम्हाला, आमच्या घरात कोण वाचणार नाही, मी ते कुणाला ते देऊन टाकणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्यात इंटरेस्ट नाही तेवढी द्या, पण बाकीचे तरी ठेवा. ग्रंथाचं, पुस्तकांचं एक भांडार आपल्या घरामध्ये पाहिजे. जीवनाला उपयुक्त असणारी पुस्तकं पाहिजेत. आम्ही सांगितलं, ही जी संत वाङ्मये लिहिलेली आहे, अहो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत. तुम्ही दासबोध जर वाचायला घेतलात तर तुम्हाला असं वाटतं की त्यात चांगली मूर्खाची लक्षणं, चांगली लक्षणं सांगितली आहेत. त्या चांगल्या लक्षणामध्ये आपल्याला कदाचित आपण नापास होण्याची शक्यता आहे, पण ते मूर्खाची लक्षणं वाचली तर सगळं आम्हाला लाभ आहे. बघा, वाचून बघा. कुठे शिकायला गेलो होते रामदास स्वामी, बरोबर आहे. तुकाराम काय लिहून ठेवले, अहो एक अजून MA PhDच्या अभ्यासाला त्याचा अर्थ लागत नाही, काय लिहून ठेवले साहित्य. ज्ञानेश्वरी तर म्हणजे गीता आली परत तिथं. कुठल्याही तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही असा प्रश्नच त्याच्यामध्ये मला नाही. म्हणजे असं म्हटलं जातंय, जे गीतेत आहे ते जगात नाही, ते जगात आहे ते गीतेत आहे. कुठल्याही गोष्टीचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. म्हणून गीतेला आपण राष्ट्रीय ग्रंथ मानलेला आहे. आपले पंतप्रधान पुष्कळ देशात गेले की काय काय भेटेल येतात, पण आमच्या या नवीन पंतप्रधान जे आहेत त्यांनी काय दिले, भगवद्गीता भेटेल हेच ठरवले. अरे वाचा तुम्ही जरा, मटेरियल जगामध्ये राहता, ह्याच्यामध्ये काय ते वाचा. किती चांगला विचार आहे बघा.
पण त्याने विचारलं हे काय आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ना, त्यासाठी परत वाचन करायला पाहिजे. तेव्हा वाचनाशिवाय काय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा. अहो एवढ्या सिनेमाच्या कथा लिहितात, चांगलाच तुम्ही म्हणता सिनेमा काय फार छान मस्त आहे बघा. लक्षात ठेवा, सिनेमाची कथा चांगल्या असल्याशिवाय तो कितीही तुम्ही भव्य सिनेमा काढा, चालणार नाही. कथा जर चांगली असेल, दमदार असेल, तर साध्या सामान्य कलाकार घेऊन देखील चित्रपट गाजलेले आहेत. काय म्हणलं लोक, काय म्हणतात काय चित्रपट होता, मस्त वाटला होता. त्याचा कुठंतरी आपल्या जीवनाशी संबंध असला पाहिजे बघ. तसा ग्रंथांचा संबंध आपल्या जीवनात असतोच कुठंतरी. तुम्ही वाचायला घ्या, तुम्हाला सापडणार रेफरन्स. आणि म्हणून ग्रंथ हे आपले गुरु आहेत. म्हणून वाचाल तर वाचाल. मग कबीर काय म्हणतो, सारखं तुम्ही वाचत ते पुस्तकी ज्ञान मिळवलंय, पण तू व्यवहारिक ज्ञान कुठं मिळवणार, तुम्ही कसं मिळणार, पडत मूर्ख म्हणतात. मग ते वाचनाचा उपयोग आणला पाहिजे, केला पाहिजे, व्यवहारात उपयोग आणला पाहिजे. व्यवहारी माणूस देखील एक अनुभवाने शिकतो किंवा वाचनाने शिकतो, त्याच्या पद्धतीप्रमाणे. संकटामुळे शिकतो. पण संकटात सापडल्यानंतर बाहेर कसं पडायचं, आणि ते जर त्याला उत्तर पाहिजे असेल तरी आमचे ग्रंथ आहेत. आता सांगतात ते पुराणातली वांगी, पुराणात 18 पुराणं आपल्याकडे आहेत. अहो त्या पुराणातल्या कथा तुम्ही जरा शॉर्ट करा ना, पण त्यातलं मर्म बघा ना, काय सांगितलेलं आहे ते. काय केलं तर चांगलं होतंय आणि काय केलं नाही तर वाईट होतंय, या गोष्टी तर तिथे सांगितलेल्या आहेत. संवाद कसे असावेत, बोलावे कसं, घर कसं असावं, समाज कसा असावा, काय पद्धतीप्रमाणे आपण कसं बदलत जावं, हे सगळं ज्ञान आहे. हे आपल्या ग्रंथामध्ये आहे. नालंदा युनिव्हर्सिटीचं आज आपल्याला उदाहरण देतात. मोगलांनी त्यावर हल्ला केला आणि सगळी ती जाळून टाकले. 8 ते 10 दिवस ते सगळी युनिव्हर्सिटीतली पुस्तकं त्याची जळत होती. एवढं ज्ञान होतं ते. मग काही परदेशी लोकांनी नेलं, काही इंग्रज लोकांनी नेलं, आणि आमच्याकडे जिथं काही थोडंफार हाताला नेऊन ठेवलं होतं ते राहिलं, त्याच्यावरती आपण डेव्हलप केलं, आता परत सापडलं. तर भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ते फार श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. म्हणजे आम्ही त्याच्याकडं सारखं त्याच्या अध्यात्माकडं पद्धतीने बघतो असं नाही आहे. टागोर घ्या, आला किती साहित्यिक, खांडेकर आहेत, त्यांचं साहित्य वाचा. अमृता प्रीतम आहे, किती साहित्यकारांचा तोटा आहे. कितीतरी साहित्यक आहेत, कितीतरी चांगल्या न नावाजलेल्यांचे पुस्तकं चांगली आहेत. तेव्हा पुस्तकं वाचण्याची सवय ही आपण जर लावून घेतली तर मला असं वाटतंय आपल्या बुद्धीला एक प्रकारचे पैलू पडतील. लोखंडाचा गंज काढावा लागतो की नाही रॉकेल लावून, तसं वाचन ही जर तुम्हाला सवय लागली ना तर तुम्हाला कधी कंटाळाच येणार नाही. अहो प्रवासात वाचा, मस्त वेळ, काय गेलं, कुठलं गाव गेलं पत्ता नाही, मस्त वेळ जातो वाचनाची वेळ. लावून घ्या सवय वाचनाची. तेव्हा आपल्याला वयामानाप्रमाणे जे उपयोग आहे तेवढं मात्र वाचावं. वाचन करताना निवड केली पाहिजे. त्याला तांदूळ 10 प्रकारचे असतात. आपल्याला आवडणारा तांदूळ आपण घेतो ना मार्केटमध्ये, तसं आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींचा पहिल्यांदा अगोदर निवड करायची. नंतर आपल्याला ज्यातून मुद्दामून शिकायचं आहे अशा पुस्तकांची निवड करायची. आणि ज्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालणार आहे त्याच्या गोष्टींची निवड करायची, पुस्तकांची. अशा सगळ्या पुस्तकांची एकत्र करून आपण जर वाचनाचा छंद लावला, मनाला सवय लावली, तर तुम्ही उत्तम प्रकारचे एक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होणार. यामध्ये कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. लोक तुम्हाला सल्ला विचारायला येतील, आलं लक्षात.
आणि काही काही लोक एकच ध्यास धरून शेवटपर्यंत त्या क्षेत्रात जाणारे असतात. सायंटिस्ट असतात, एकच क्षेत्र धरून शेवटपर्यंत जातात, नाव कमवतात की नाही. आलं लक्षात. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण ठरवायचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे सगळं 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 थोडं थोडं घ्यायचं आहे, त्या एकाच मागं लिहायचं आहे, ते तुम्ही ठरवायचं आहे. पण वाचन हे केलंच पाहिजे. न आलं तर वेळ नसेल तर लिहायलाच पाहिजे. आणि वाचून सांगताना देखील भाषण करताना देखील मर्यादेचं भान ठेवून, विषयाची मांडणी करून वेळेचं भान ठेवून मांडणी केली पाहिजे. त्या सगळे मुद्दे आले पाहिजेत. त्यासाठीच तुम्हाला वाचन करावं लागतं. एकच मुद्दा मांडायचा आहे, तो तुम्ही जास्त पद्धतीने तुम्ही मांडू शकता. 1-2 मुद्दे. शास्त्रीय गाण्याचं उदाहरण घ्या. पहिल्यांदा ख्याल झाल्यानंतर जे एकच राग तो ते 2 तास चाललेला असतोय, रंगवला नसतोय. तसंच आपल्याला किती मुद्दे मांडायचे आहेत, 2 मांडायचे, 1 मांडायचे पुस्तकातले, तेवढ्या मुद्द्यावरतीच बोलता आलं पाहिजे. जास्त वेळ आहे, जास्त मांडलं पाहिजे, सर्वांचं मिश्रण करता आलं पाहिजे. हे सगळं वाचनातून, ग्रंथातूनच तुम्हाला शिकायला मिळणार. अहो, सिनेमा कसा बघायचा ही कला आहे, नाटक कसं बघायचं ही कला आहे, लिखाण कसं करायचं ही कला आहे. तसं वाचन कसं करायचं ती कला आहे. काही लोक एक पाठी असतात, एकदा वाचले की लक्षात राहते. तेव्हा छंद वाचनाचा आहे ना गंमत. तर सगळ्यांनी हा वाचनाचा छंद जोपासायचा आणि आपण दुसऱ्यांच्यापेक्षा काहीतरी निराळा आहोत हे लोकांनी म्हटलं पाहिजे. त्याचा आनंद एक निराळाच आहे. विद्वान, विद्वत्तायुक्त, वाचस्पती असे कुठले कुठले लोक तुम्हाला हे लावतील, पदव्या लावतील, क्रियापदं लावतील. पण ते केव्हा तसं दिसलं तर. पण वाचन ही साधी सगळ्यांना येणारी, सगळ्यांना समजणारी सोपी कला आहे. आणि तुमच्या कायम कुणी जरी मदतीला आलं नाही तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारं एकमेव ज्ञान आहे ते ग्रंथ आहे. त्या ग्रंथातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. संकटकाळीची काठी म्हणजे ग्रंथ. तेव्हा हा छंद वाचनाचा जर जोपासा तर तुमचं सुंदरपैकी जीवन आनंदात जाईल. आणि तो आनंद वाचनाचा शेअर करायला शिका, तर त्यातून तुम्ही वक्ते पण बना. एवढा विषय मांडतो. आणि छंद वाचनाचा जोपासना असा विश्वास मनात बाळगून आजचा विषय संपतो.